बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एक लहानसं पण शांत गाव सिंदखेड गावकऱ्यांच्या आपापसातील नातेसंबंध आणि एकोप्याचा दाखला अनेकदा दिला जातो. पण नुकतीच या गावातून एक अशी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. जातीय विषमता आणि सामाजिक अन्यायाची झळ अजूनही किती खोलवर पोहोचली आहे याचं जिवंत उदाहरण ठरलं. याच घटनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. रामभाऊ दिनकर धुरंदरे मातंग समाजातील एक साधा, मेहनती आणि कष्टकरी माणूस. त्याच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनी प्रथेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातील सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु जेव्हा त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे वळली तेव्हा काही समाजकंटकांनी त्यांच्या मार्गात उभी टाकत थेट विरोध केला. ही स्मशानभूमी आमच्या समाजासाठी आहे असं म्हणत त्या समाजकंटकांनी अंत्ययात्रेला आडवं घातलं. शोकमग्न कुटुंबाला आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना ही गोष्ट अंगावर आली. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारालाही विरोध होतोय, तोही सार्वजनिक स्मशानभूमीत. हा प्रकार केवळ दुःखद नव्हे तर संतापजनक देखील होता. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला, पण परिस्थिती इतकी गुंतागुंतीची होती की तब्बल 7 तास संघर्ष, मध्यस्थीनंतर शेवटी गायरान जमिनीवर जिथे कुणाचाही अधिकार नसतो तिथे रामभाऊ धुरंदरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा निषेध संपूर्ण राज्यभरातून होऊ लागला. विशेषतः शिवशाही व्यापारी संघ हे राज्यव्यापी संघटना तीव्र शब्दात या प्रकाराचा निषेध करत रस्त्यावर उतरली. संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी ही घटना म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचं म्हटलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल करून संबंधित समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिवशाही व्यापार संघाने फक्त निषेधच नाही केला तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. यांनी या गावात दलित समाजासाठी सर्वत्र स्मशानभूमीची मागणीही केली आहे, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. तसं बीड जिल्ह्याला अशा घटना नवीन नसतील. अशा अनेक घटना बीडमध्ये घडत असतात, पण बाहेर क्वचितच येतात असं म्हणलं जातं. जो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अशा घटना प्रभावीपणे समोर येत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे या गोष्टीला अनेक ठिकाणी जास्त महत्त्व दिलं जात नाही. या प्रकरणाच्या बातम्या क्वचितच ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील. अनेक माध्यमांनी या प्रकरणाची दखल घेतलेली दिसत नाही. नेत्यांच्या जीवजोरी करणाऱ्या माध्यमांना हा महत्त्वाचा विषय वाटत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्र हा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा राज्य मानला जातो. पण जेव्हा अशी घटना घडते तेव्हा प्रश्न उभा राहतो, आपण खरोखरच पुरोगामी आहोत का? या घटनेमुळे अनेक समाज संघटना, कार्यकर्ते आणि राजकीय नेते देखील खवळले आहेत. अनेकांनी प्रशासनाला तात्काळ पावले उचलण्याचं आवाहन केलं आहे. दलित समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं ही केवळ सरकारची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सिंदखेडमधील ही घटना आपल्याला पुन्हा एकदा दाखवून देते की सामाजिक समतेच्या दिशेने आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मृत व्यक्तीलाही जातीच्या चष्म्यातून पाहिलं जातं. ही बाब आपल्याला साऱ्या व्यवस्थेचं अपयश दर्शवते. आता सर्वांचं लक्ष आहे प्रशासनावर. दोषींवर कारवाई होते का? दलित समाजाला न्याय मिळतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीचा विजय होतो का? हा भयानक प्रकार लोकांसमोर आणण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.